तुमचं स्टेट बँकेत खातं असेल तर अभिनंदन. स्टेट बँकेच्या सर्व खातेधारकांना 4 लाख रुपये मिळणार. स्टेट बँक म्हणजेच SBIने आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याच्या माध्यमातून आता स्टेट बँकेच्या खातेधारकांना 4 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. स्टेट बँकेच्या सर्व जुन्या आणि नवीन खातेधारकांसाठी स्टेट बँकेने ही आपली नवीन योजना सुरू केली आहे. आता ज्याच्या माध्यमातून 4 लाख रुपये हे खातेधारकांना मिळणार आहेत, याची माहिती स्वतः स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलवरून दिलेली आहे. आता स्टेट बँकेच्या खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे, कारण बँकेने एक मोठी सुवर्ण संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आता जे खातेधारक लवकरात लवकर हा अर्ज भरतील त्यांना या 4 लाख रुपयांचा लाभ आता लगेच मिळवता येणार आहे. आता या योजनेची घोषणा स्वतः बँकेच्या माध्यमातून करण्यात आल्यामुळे अधिकृतपणे ही बातमी 100% खरी आहे. पण याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा अर्ज 2 दिवसात भरून देण्यासाठी बँकेने सूचना दिली आहे. पहा, प्रश्न 4 लाख रुपयांचा आहे, त्यामुळे तुम्ही ही माहिती व्यवस्थित पहा, कारण की जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला नाही तर तुमच्या 4 लाख रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी ही योजना नेमकं काय आहे, 4 लाख रुपये नेमकं कशा पद्धतीने मिळणार आहेत, याचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा, याच्यासाठी कोणती कागदपत्रे जोडायची, 4 लाख रुपये जमा होण्यासाठी खातं नेमकं कोणत्या प्रकारचं असणं गरजेचं आहे, किती जुनं खातं याच्यासाठी चालणार आहे, आणि ज्यांनी अजूनही स्टेट बँकेचे खाते उघडलं नाही ते खाते उघडून याचा लाभ घेऊ शकतात का, अर्ज कशा पद्धतीने अचूकपणे भरायचा आणि पैसे 2 दिवसात कसे खात्यात येणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, दरवर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया काही ना काही योजना काढत असते, पण बऱ्याचशा ग्राहकांना याची माहिती समजत नाही, त्यामुळे त्या योजना बंद होऊन जातात. आणि ही योजना देखील खूप कमी वेळासाठी काढलेली आहे, त्यामुळे जे खातेधारक लवकरात लवकर अर्ज करतील त्यांनाच फक्त हा लाभ दिला जाणार. त्यामुळे व्हिडिओमध्ये सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ हा पूर्ण पहा. आता कोणतीही बँक खातेधारकांना पैसे देणार याच्यावर मुळातच लोकांचा विश्वास बसत नाही, पण स्वतः स्टेट बँकेने ही माहिती अधिकृतपणे पोस्ट केल्यामुळे आता याच्यावर भरोसा तर बसलाय. पण ही बँक का पैसे देते हे आपण 20 सेकंदात समजून घेऊ, आणि त्यानंतर अर्ज भरून कसे पैसे मिळवायचे ते सांगते. आता सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक आहे, ज्यामुळे सरकारी योजनेचे पैसे या बँकेमध्ये येतात. सरकारी नोकरदार लोकांचे पगार याच्यामध्ये जमा होतात. महिला पुरुष सगळ्यांची सर्वाधिक खाती यात आहेत, आणि म्हणूनच बँकेने हा निर्णय घेतला आहे. तर आता भारत सरकारने देखील याला पाठिंबा दिलेला आहे. आता योजनेची अंमलबजावणी कशी होणार, कशा पद्धतीने पैसे येणार, ही अतिशय महत्त्वाची माहिती आपण वेळ न घालवता पाहून घेऊया. आता पहा, तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की केंद्र सरकारने एक योजना काढली होती 2014 साली. ती होती प्रधानमंत्री जनधन योजना. आता या योजनेचा आणि स्टेट बँकेच्या 4 लाख रुपयांचं जे कनेक्शन आहे, तर तेच खरं कनेक्शन तुम्हाला येथे समजून सांगणार आहे. तर या जनधन योजनेला जोडून स्टेट बँकेमध्ये हे पैसे मिळणार आहेत. आता तुमचा प्रश्न साहजिकच असेल की स्टेट बँकेचा आणि जनधन योजनेचा काय संबंध, तर हेच व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, तरच तुम्हाला पैसे मिळतील. मी तुम्हाला सगळी माहिती विस्ताराने सांगते. तुमचे खाते जरी नसेल तरी नवीन अकाउंट उघडून हे पैसे कसे मिळवायचे याची पूर्ण प्रक्रिया सांगणार आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते उघडले असेल तरच तुम्हाला या लाभासाठी पात्र मानले जाईल. आजच्या घडीला देशात साधारण 41 ते 42 कोटी लोकांनी जनधन खाती उघडलेली आहेत. आता काही लोक म्हणतील की आमचे तर जनधन खाते नाही, आमचे नॉर्मल सेव्हिंग्ज अकाउंट आहे. तर तुमच्यासाठी सुद्धा मी पुढे सांगणार आहे की तुमचे साधे बँक खाते जनधन खात्यात कसे कन्वर्ट किंवा ट्रान्सफर करायचे, जेणेकरून तुम्हाला या 4 लाखांच्या योजनेचा लाभ घेता येईल. जनधन खात्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की या अकाउंटमध्ये तुम्हाला कोणताही किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स राखण्याची अट नसते. तुम्ही हे जनधन खाते कोणत्याही बँकेत उघडू शकता, मग ती स्टेट बँक असो, IDBI, ICICI, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बरोदा यांसारख्या कोणत्याही नॅशनलाइज्ड बँकांमध्ये तुम्ही हे खाते उघडू शकता. पण सध्या स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी हा फायदा अतिशय मोलाचा ठरणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो 2 ते 4 लाखांचा फायदा आहे तो मुख्यत्वे जनधन खातेधारकांनाच मिळणार आहे. जर तुम्ही अद्याप खाते उघडले नसेल तर तुमचे जुने खाते जनधनमध्ये कसे बदलायचे हे मी थोड्या वेळात स्पष्ट करणार आहे. आता आपण या योजनेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि तांत्रिक भागाकडे वळूया. तुमच्या मनात नक्कीच हा विचार सुरू असेल की या योजनेसाठी नक्की पात्रता काय लागते, कोण कोण या फायद्यासाठी अर्ज करू शकतो, यासाठी नेमकी कोणती डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, आणि तुमच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची नेमकी प्रोसेस काय आहे.
हे सर्व मुद्दे मी आता तुम्हाला एक एक करून अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा हा भाग तुम्ही खूप जास्त काळजीपूर्वक ऐका. कारण माहितीच्या अभावामुळे अनेकदा लोक फॉर्म भरताना चुका करतात आणि नंतर त्यांना लाभ मिळत नाही. सर्वात आधी आपण वयाची अट आणि पात्रतेचे निकष पाहूया. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सरकारने याची वयाची अट अतिशय शिथिल ठेवली आहे. 10 वर्षांवरील कोणताही भारतीय रहिवासी, मग तो खेडेगावातील असो वा शहरातील, हे खाते अतिशय सहजपणे उघडू शकतो. याचाच अर्थ असा की जर तुमच्या घरामध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही हे खाते उघडून त्यांच्या फ्युचरसाठी एक सुरक्षित कवच तयार करू शकता. या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची मर्यादा दिलेली नाही. त्यामुळे सामान्य कामगारापासून ते मध्यमवर्गीय नोकरदार व्यक्तीपर्यंत सर्वजण हे या योजनेसाठी पात्र आहेत. मुख्य हेतू हाच आहे की देशातील प्रत्येक नागरिकाकडे किमान एक बँक खाते आणि विमा संरक्षण असावे. आता आपण वळूया आवश्यक कागदपत्रांकडे. अनेकदा केवळ कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे लोकांचे ॲप्लिकेशन्स रिजेक्ट होतात. त्यामुळे ही लिस्ट नीट समजून घ्या. यासाठी तुम्हाला मुख्यत्वे 3 गोष्टींची गरज भासणार आहे. पहिले म्हणजे तुमचे आधार कार्ड. हे तुमचे सर्वात महत्त्वाचे आयडेंटिटी कार्ड आहे. तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता आणि तुमची जन्मतारीख ही सध्याच्या कागदांशी जुळणारी आणि अपडेट असल्याची तुम्ही खात्री करून घ्या. दुसरे महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड. कोणत्याही मोठ्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. जर समजा तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही बँकेत फॉर्म 60 भरून देऊ शकता. पण पॅन कार्ड असणे केव्हाही चांगले ठरते. तिसरे म्हणजे तुमचा रहिवासी पुरावा. जर तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता आणि तुमचा करंट पत्ता वेगळा असेल तर रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा वोटर आयडी यांपैकी एक पुरावा तुम्हाला जोडावा लागेल. खाते ॲक्टिव्ह करण्यासाठी आणि या विम्याचा लाभ पूर्णपणे मिळवण्यासाठी तुमची KYC म्हणजेच नो युअर कस्टमर ही प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये तुमचे फोटो, साईन आणि बायोमेट्रिक्सचा समावेश होतो, जो बँकेत जाऊन पूर्ण करता येतो. या खात्यानंतर्गत तुम्हाला केवळ 4 लाख रुपयांचा विमाच मिळत नाही, तर केंद्र सरकारकडून मिळणारे इतरही अनेक आर्थिक फायदे तुमच्या पदरात पडतात. उदाहरणार्थ, गॅस सिलेंडरची सबसिडी असो, शेतकरी सन्मान निधीचे पैसे असोत किंवा राज्य सरकारच्या विविध निराधार योजनांचे पैसे असोत, हे सर्व पैसे कोणत्याही एजंटशिवाय किंवा भ्रष्टाचाराशिवाय थेट तुमच्या याच जनधन खात्यात जमा होतात. अनेक लोकांना असे वाटते की जनधन खाते म्हणजे केवळ नावापुरते साधे खाते असेल, पण तसे मुळीच नाही. यामध्ये तुम्हाला स्टेट बँकेची मॉडर्न मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगची सुविधासुद्धा मिळते, ज्याद्वारे तुम्ही घर बसल्या तुमचे व्यवहार मॅनेज करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधा. जर तुम्ही तुमचे जनधन खाते 6 महिने व्यवस्थित वापरले आणि त्यामध्ये देवाणघेवाण केली तर बँक तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम ॲडव्हान्स काढण्याची मुभा देते, जी ऐन अडचणीच्या काळात एखाद्या कर्जासारखी तुमच्या कामी येऊ शकते. आता आपण त्या 4 लाख रुपयांच्या विम्याचे नेमके गणित काय आहे ते समजून घेऊ. हे पैसे 2 वेगवेगळ्या टप्प्यात किंवा भागात विभागलेले असतात. पहिला भाग म्हणजे अपघाती विमा. जेव्हा तुम्ही जनधन खाती उघडता तेव्हा तुम्हाला बँकेकडून एक रुपे डेबिट कार्ड दिले जाते. या कार्डवर सुरुवातीला 1 लाख रुपयांचा विमा असायचा, जो आता सरकारने वाढवून 2 लाख रुपये केला आहे. दुसरा भाग म्हणजे एक्स्ट्रा विमा संरक्षण. जर तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना यांसारख्या सरकारी इन्शुरन्स स्कीम्स तुमच्या याच खात्याला जोडून घेतल्या, ज्याचे वार्षिक हप्ते अत्यंत कमी असतात, म्हणजे दिवसाला 1 रुपयापेक्षाही कमी खर्च येतो, तर तुम्हाला अतिरिक्त 2 लाख रुपयांचे जीवन संरक्षण मिळते. अशा प्रकारे तुमच्या नावावर एकूण 4 लाख रुपयांचे एक भक्कम सुरक्षा कवच तयार होते. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे इन्शुरन्सचा क्लेम कसा करायचा. दुर्दैवाने जर खातेधारकाचा मोठा अपघात झाला तर हे पैसे मिळवण्यासाठी काय प्रोसेस करावी लागते हे नीट समजून घ्या. क्लेम करण्यासाठी अपघाताच्या तारखेपासून एका विशिष्ट मुदतीत बँकेला इन्फॉर्म करणे गरजेचे असते. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये डेथ सर्टिफिकेट, अपघाताची नोंद असणारी FIRची ओरिजिनल कॉपी, हॉस्पिटलचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला नसेल पण त्याला परमनंट अपंगत्व आले असेल तर तसे डॉक्टरांचे अधिकृत सर्टिफिकेट लागते. या प्रक्रियेत एक महत्त्वाची तांत्रिक अट अशी आहे की अपघाताच्या तारखेपूर्वी 90 दिवसांच्या आत तुम्ही तुमच्या त्या रुपे डेबिट कार्डने किमान एक तरी सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन केलेले असावे. त्यामुळे तुमचे कार्ड केवळ कपाटात ठेवून देऊ नका, तर ते नेहमी वापरत राहा.
तुमच्याकडे आधीच स्टेट बँकेचे साधे बचत खाते असेल तर तुम्हाला नवीन खाते उघडण्यासाठी पळापळ करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मूळ ब्रांचमध्ये जाऊन एक साधा अर्ज देऊ शकता, ज्यामध्ये तुमचे सध्याचे नॉर्मल खाते प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये कन्वर्ट करण्याची विनंती तुम्ही करू शकता. यामुळे तुमचा जुना खाते क्रमांक तोच राहतो, पण तुम्हाला जनधन योजनेचे सर्व एक्स्ट्रा बेनिफिट्स आणि नवीन रुपे डेबिट कार्ड मिळण्यास सुरुवात होते. या सर्व प्रक्रियेत वारसदार म्हणजेच नॉमिनीचे नाव नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे. खाते उघडतानाच तुमच्या घरातील विश्वासू व्यक्तीचे नाव वारसदार म्हणून द्या, जेणेकरून कठीण प्रसंगात बँकेला हे पैसे कोणाला द्यायचे याबद्दल स्पष्टता राहील. कागदपत्रे लीगली अचूक असतील तर 2 ते 10 दिवसांच्या आत हा विमा दावा सेटल करून पैसे वारसदाराच्या खात्यात जमा केले जातात. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना केवळ कागदावर नसून लाखो सामान्य नागरिकांनी याचा आजवर फायदा घेतला आहे. आजच्या महागाईच्या काळात आणि रस्त्यांवरील अनिश्चिततेच्या काळात आपल्या फॅमिलीला असे आर्थिक प्रोटेक्शन देणे ही काळाची गरज आहे. हे विमा संरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रायव्हेट एजंटला किंवा मध्यस्थाला 1 रुपयाही देण्याची गरज नाही. तुम्ही थेट तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जा, तिथे असणाऱ्या बँक मित्राला किंवा ऑफिसरला भेटा आणि आजच तुमचे जनधन खाते ॲक्टिव्ह करून घ्या. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ही योजनेची प्राथमिक माहिती पाहिली, पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे 4 लाख रुपये नेमके मिळतात कसे? बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आपल्या ग्राहकांना 2 मुख्य विमा योजना ऑफर करते. पहिली आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि दुसरी आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. पहिली योजना 2 लाख रुपये. जर तुमच्याकडे जनधन खाते असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या रुपे डेबिट कार्डवर अपघाती मृत्यू झाला 2 लाख रुपयांचा विमा मोफत मिळतो. त्यासाठी तुम्हाला वेगळे फॉर्म भरण्याची गरज नसेल, तुमचं फक्त कार्ड ॲक्टिव्ह असणं गरजेचं असतं. दुसरी योजना आणखी 2 लाख रुपये. जर तुम्हाला पूर्ण 4 लाखांचे संरक्षण हवे असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन एक छोटासा संमती फॉर्म भरावा लागतो. यामध्ये जीवन ज्योती योजनेसाठी तुम्हाला फक्त 436 रुपये आणि सुरक्षा विमा योजनेसाठी तुम्हाला फक्त 20 रुपये तुमच्या खात्यातून कापले जातात. म्हणजे दिवसाला 1.5 रुपयापेक्षाही कमी खर्चात तुमच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळते. अर्ज कसा करायचा? सर्वात आधी तुमच्या जवळच्या SBI शाखेत आणि बँक मित्राकडे जा. दुसरं म्हणजे त्यांना सांगा की मला खात्यावर PMJJBY आणि PMSBY या दोन्ही योजना सुरू करायच्या आहेत. बँक तुम्हाला एक पानी अर्ज देईल. त्यावर तुमचं नाव, खाता आणि वारसदार म्हणजेच नॉमिनीचं नाव नीट टाका. आधार कार्डची झेरॉक्स सोडा आणि फॉर्म जमा करा. जर तुमचं काम झालं, 2 दिवसात तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल की योजना सक्रिय झाली आहे. लक्षात ठेवा, ही रक्कम तुम्हाला बोनस म्हणून देत नाही, तर ती एक विमा संरक्षण आहे. कोणत्याही अफवेला बळी पडू नका. जर कोणचा अपघात झाला तर हे 4 लाख रुपये तुमच्या कुटुंबाला आधार म्हणून मिळतात. त्यामुळे आजच आपल्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी हा फॉर्म नक्की भरा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे जनधन खाते आहे की नाही ते देखील कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.